तर तुम्हाला सिंपल समजलं असेल की या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलं होतं, एक इमारत दिली होती. या इमारतीपासून इमारतीची उंची दिली होती आणि एक स्कूटर होती या इमारतीपासून दूर, आणि अवनत कोन, कोणता कोन, अवनत कोन दिलेला होता. अवनत कोन तर तुम्हाला समजायला पाहिजे होतं की वरतून खाली बघायचं आहे, आणि त्याचा वापर करून आपण त्याचं उत्तर काढलं तर इमारतीपासून तुमची जे स्कूटर आहे ती आहे किती मीटर अंतरावर, 69.20 मीटर अंतरावर. कळलं सर्वांना? लिहिलं का सर्वांनी? सांगा बरं. प्रश्न काय म्हणून राहिला, नदीच्या पात्राची रुंदी काढण्यासाठी एका माणसाने पात्राच्या एका काठावरून विरुद्ध काठावर असणाऱ्या मनोऱ्याच्या वरच्या टोकाकडे पाहिले असता, म्हणजे हे नदीचं काठ आहे, पहा हे नदीचं काठ आहे आणि हे नदी वाहत आहे. ठीक आहे, हे नदीचं एक काठ आणि हे नदीचं दुसरं काठ. ठीक आहे, तर या नदीच्या पात्राची ही काय झाली, रुंदी झाली. नदीच्या पात्राची ही काय झाली, रुंदी झाली. तर काय म्हणते, सुरुवातीलाच नदीच्या पात्राची रुंदी काढण्यासाठी म्हणजे रुंदी काढायची आहे, रुंदी माहित नाही. समजा रुंदी x असेल, समजा रुंदी काय असेल, x असेल असं म्हटलं मी. ठीक आहे, समोर वाचतो बघा प्रॉब्लेमला. एका माणसाने पात्राच्या एका काठावरून विरुद्ध काठावर असणाऱ्या मनोऱ्याच्या, मनोरा हे मनोरा असा, मनोरा म्हणजे जिथे माणूस उभा राहू शकतो असा. ठीक आहे, मनोऱ्याच्या टोकाकडे पाहिले असता, एका काठावरून विरुद्ध काठावर, म्हणजे हा दुसरा काठ ना हा पहिला काठ, तर हा झाला विरुद्ध काठ ने इथं माणूस उभा आहे आणि याच्या कोणाकडे पाहताय, तो वरच्या मनोऱ्याकडे पाहता, टोकाकडे पाहिले असता किती मापाचा कोन बनत आहे, किती मापाचा बनत आहे, तर तो जो काही कोन बनत आहे उन्नत कोन कितीचा, 61 डिग्री, 61 मापाचा, बरोबर. टोकाकडे पाहिले असता त्याच रेषेत नदीच्या पात्रापासून 50 मीटर अंतरावर मागे जाऊन, त्याच रेषेत, याच रेषेत तो किती मागे गेला, 50 मीटर मागे गेला, 50 मीटर किती गेला, मागे गेला, आणि इथं आला तो आता, बरोबर. 50 मीटर मागे गेला नदीच्या पात्रापासून, मनोऱ्याच्या टोकाकडे पाहिले. पुन्हा इथून कोणाच्या टोकाकडे पाहिलं, हा जो काही मनोरा आहे या मनोऱ्याच्या टोकाकडे बघितले त्याने, तर त्याचा जो काही कोन झाला तो कितीचा झाला, उन्नत कोन कितीचा झाला त्याचा, 35 डिग्रीचा झाला, बरोबर ना. तर नदी पात्राची रुंदी, नदी पात्राची काय काढायची आहे, रुंदी. नदी पात्राची रुंदी म्हणजे हे नद होती, हे काय होती तुमची नद, आणि नदी पात्राची रुंदी काय घेतली आपण, x घेतली, आणि काय काढा म्हणते मग, मनोऱ्याची उंची काढा. मनोऱ्याची उंची काय घेणार आपण, समजा h, बरोबर, प्रश्नार्थक चिन्ह. तर मला सांगा, तुम्हाला हा प्रश्न कळला का, ट्रिअँगल घ्यायचा रे. या प्रॉब्लेम मध्ये पहिला कोणता त्रिकोण घ्यायचा, ओय तालुका बरोरा, पहिला म्हणजे मोठावाला. काल कोणताही घ्या, काही फरक नाही पडत, लहानवाला घेतला मोठावाला घेतला, कोणता घ्यायचा पहिले सांगा, कोणता घेऊ सांगा ना. लहानवाला. बरं, लहान घेऊ, लहानवाला. लहानवाला घेतली. इकडे पहा रे, हा आहे तुमचा मनोरा, या मनोऱ्याची उंची आहे h, हे नदीचं पात्र आहे त्याची रुंदी किती आहे x, आणि त्या मनोऱ्याकडे पाहिलं असता कोण कितीचा बनला, 61 डिग्रीचा, बरोबर. बघा इथं कोणता फॉर्म्युला लागेल, कोणती बाजू लिहून आहे, लगतची, कोणती आहे समोरची, कोणता फॉर्म्युला लागेल बोला, tan theta. 61 डिग्री इज इक्वल्स टू h भागीला x, बरोबर. म्हणजे tan 61 ची व्हॅल्यू नाही किती आहे, 1.8, म्हणजे याला काय नसते, म्हणजे काय असते 1, कोणता गुणाकार, तिरपा गुणाकार, तर काय झालं, h बरोबर 1.8 गुणिला x. आला का एवढं सर्वांचं, बोला. हो सर. हा, आता दुसरा ट्रायंगल घ्या, मोठावाला ट्रायंगल घेतला. इकडे पहा, हे मनोऱ्याची उंची h, आणि हा माणूस इकडे 50 मीटर गेला होता. पहिलं किती रुंदी होती, नदीची रुंदी किती होती x, आणि हा 50 मीटर इकडे गेला,
आणि त्यांनी जेव्हा 50 मीटर गेला तेव्हा उन्नत कोन बनवला किती डिग्रीचा 35 डिग्रीचा. तर इथं सुद्धा कोणता फॉर्म्युला लावणार? हे कोणती बाजू झाली तुमची लगतची, ही कोणती लगतची, समोरची, समोरची, कोणता लागल टॅन ऑफ बोला tan theta, हा टॅन डायरेक्ट लावायचा. आता डायरेक्ट लावायचं टॅन 35 बरोबर काय आलं असतं समोरील मध्ये h भागीला 50 अधिक x बरोबर. म्हणजे टॅन 35 डिग्रीची व्हॅल्यू देऊ नये किती आहे 0.7 बरोबर h भागीला 50 अधिक x. इथं काय नसते म्हणजे काय असते एक असतं. कोणता गुणाकार करायचा तिरपा तिरपा, गुणाकार. यांनी याला गुणाचं यांनी याला गुणाचं म्हणजे 1 गुणला h म्हटलं तर काय येणार h बरोबर 0.7 गुणेला 50 अधिक x. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. काय सॉल्व्ह करायचा ब्रॅकेट कोणचं कसं सॉल्व्ह करतो यांनी याला गुणायचं यांनी याला गुणायचं म्हणजे बघा कसं होणार 0.7 न जर याला गुणला 50 ला तर 7 5 किती होते 35 आणि हा शून्य आणि हा शून्य इकडे बारे हा शून्य किती अंकाचा पॉईंट आहे एका अंकाचा म्हणजे आले किती इथं 35 अधिक पुन्हा या 0.7 ने याला गुणलं अधिकचं चिन्ह आहे तर अधिकचं दिलं 0.7 ने याला गुणलं तर किती येते 0.7 x म्हणजे तुम्हाला मिळालं h बरोबर 35 अधिक 0.7 x. हा दुसऱ्या h ची व्हॅल्यू मिळाली. बघा पण मला सांगा या मनोऱ्याची उंची बदलणार आहे का ते बापू नाही, नाही, मनोऱ्याची उंची बदलणार नाही सर. म्हणजे पहिला h जो आला होता तो किती आला होता 1.8x आणि दुसरा h जो आला होता तो किती आला 35 अधिक 0.7 x. हा हे दोन्ही h कसे आहेत सारखे आहेत कारण की काय मनोऱ्याची उंची काय होत नाही बदलत नाही म्हणून ते दोन्ही कसे आहे सारखे आहे. म्हणजे काय लिहिलं असतं तुम्ही 1.8x बरोबर 35 अधिक 0.7 x. x ची किंमत काढायची आहे तर 0.7x ला इकडे पाठवून द्या म्हणजे किती आलं असतं 1.8x. हा अधिक आहे. इंडिया पाकिस्तान आफ्रिका चायना जपान सर्व बॉर्डर क्रॉस केल्या साइन बदलते म्हणजे इथे काय आलं असतं मायनस म्हणजे 0.7x बरोबर. इथे किती आलं असतं 35. हे बाबू लक्ष ठेवा इथे किती आलं असतं 35 म्हणजे 1.8 म्हणून 1.8 मधून जर 7 गेले 0.7 गेले तर किती राहते रे 1.8 मधून 0.7 गेले तर 1.1 म्हणजे इथे आलं असतं 1.1 x बरोबर किती आलं असतं 35 म्हणजे x बरोबर इकडे बारे x बरोबर काय आलं असतं 35 हो, हे तर आपण इकडे बघा 1.1 खाली गेला असता म्हणजे x बरोबर हा पॉइंट आहे ते वरती काय वाढून देते येते शून्य वाढून देते येते एका अंकाचा पॉइंट आहे तर भागीले किती आलं 11. 11चा भागाकार करा बारे 350 भागीला 11 11 तिरी 33 बरोबर राहिले किती 2 आणि हे 0 11 एक 11 राहिले किती 9 आणि हा शून्य पॉइंट घेतला बरोबर शून्य घेतला 11 आठी 88 राहिले किती पुन्हा 2 पुन्हा 0 11 एक 11 म्हणजे उत्तर किती आलं 31.81 मीटर. हे काय होती तुमच्या x काय घेतली होती आपण नदीची x काय घेतली होती आपण नदीची रुंदी तर 31.1 ही नदीची रुंदी आली. इथपर्यंत समजलं का बोला हे समजलं 31.81 कसं नदीची रुंदी आली समजलं का होय हा. आता पहा इकडे पहा आता तुम्हाला म्हटलं आहे काय काढा त्याची मनोऱ्याची उंची कोणते घ्या तुम्हाला जे सोपी वाटते ते पहिलं सोपी वाटते ना पहिले सोपी वाटते तर पहिलं वाला घेऊन घ्या म्हणजे h बरोबर किती आहे 1.8 आणि गुणेला किती 1.8 गुणेला x म्हणजे h बरोबर 1.8 गुणेला किती 31.81 आणि आता h चा गुणाकार करा 1.8 आणि हे पहिला आता 18 समजा ते 3181 असं समजा आणि त्याला डायरेक्ट गुणा म्हणा मग 18चा पाडा 18 एक 18 चे 8 हातचा आला 1 आणि 18 ती 144 आणि 1 45 चे 5 हातचे आले किती 14 18 एक 18 आणि 18 आणि 14 32 चे 2 हातचे किती आले
3 18 3 54 54 न 3 57 म्हणजे पॉईंट किती अंकानंतर आहे इथं हा 2 अंकानंतर आणि हा 1 अंकानंतर म्हणजे एकूण पॉईंट किती अंकानंतर 3 अंकानंतर म्हणजे उत्तर आलं असतं मनोऱ्याची उंची 258 मीटर एवढी उंची आली असती. कोणाची? मनोऱ्याची उंची. कळलं का सर्वांना? सांगा बरं. होय तालुका सांगा. प्रश्न काय म्हणून राहिला? प्रश्न म्हणून राहिला वादळ आलं. प्रश्न असं म्हणत आहे. ठीक आहे. तर वादळामुळे एक झाड मोडले. पारे बापू इकडे पहा. कसं पाहू? हे इकडे पहा. असं हे झाड होतं. वादळ आलं. झाड मोडलं. येथून मोडलं समजा. तर झाड मोडल्यावर मला सांगा हे पडण कुठं रे? होय पडण कुठं? जमिनीवर. तर हे जमिनीवर. हे असं झाड आणि मोडलं येथून. ठीक आहे. तर हा झाडाचा शेंडा जमिनीने टेकला. झाडाचा शेंडा टेकला. कुठे टेकला? जमिनीवर. जमिनीला टेकला. मोडलेल्या भाग जमिनीशी 30 डिग्रीचा कोन करते. किती डिग्रीचा? 30. 30 डिग्रीचा. म्हणजे हा कोन कितीचा असेल? मोडलेला भाग जमिनीशी म्हणजे हेच ना, हे जमीन आणि मोडलेला भाग जमिनीशी म्हणजे हा मोडलेला भाग जमिनीशी म्हणजे जमीन सोबत कितीचा कोन करते? तालुका 30 डिग्रीचा. झाडाचा शेंडा आणि बुंदा. हा शेंडा आणि हा काय? बुंदा. का बुंदीचा लाडू? बुंदा. हा झाडाचा शेंडा आणि हा त्याचा बुंदा. तर याच्या मधलं अंतर किती आहे म्हणते? तालुका 10 मीटर. 10 मीटर. 10 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. काय म्हणते? झाडाची काय काढा? होय तालुका उंची. हाईट. उंची काढा. उंची. ठीक आहे. तर झाडाची उंची काय घ्यायला लागल? बाबू H. पूर्ण झाडाची उंची इकडे पारे. पूर्ण झाडाची उंची घेतो मी H. पण हे झाड तुटलं तर याचे 2 भाग झाले. किती भाग झाले? 2 भाग. हा वरचा भागाले म्हणतो मी Y आणि खालच्या भागाले काय म्हणतो मी X. बरोबर का नाही? तालुका हो सर. म्हणजे वरच्या भागाले म्हणलं मी Y आणि खालच्या भागाले काय म्हणलं X. तर हा भाग कोणता शिल्लक राहिला इथं? हा भाग कोणता आहे सांगा? हा भाग कोणता आहे? हा कोणता भाग होईल? हा वाला X खालचा. X वाला बुंदा. आता हा कोणता आहे? इकडला कोणता आहे? Y वाला शेंडा. Y वाला शेंडा. ठीक आहे. तर X वाला बुंद्याकडला आणि Y वाला शेंड्याकडला. तालुका पहा. हा झाला X. हा झाला किती मीटर? 10 मीटर. इकडे पहा रे. इकडे पहा. घसरपट्टी होईल नाही तर. इकडे पहा. हा Y. हा कितीचा कोन आहे? 30 डिग्री. 30 डिग्री. झाड बिलकुल 90 मापन डिग्री उभं राहते. असं खडं बिलकुल खटकुबा 90 डिग्री. तर मी X काढू शकतो आणि काय काढू शकतो? Y काढू शकतो. इकडे पहा रे. झाडाची जर उंची काढायची असेल तर मला दोघांची बेरीज करावी लागेल. कोणाकोणाची? X आणि Y ची. काय करावं लागेल? काय करावं लागेल? X plus Y. बेरीज. बेरीज.
तर आता आपल्याला एक्स काढतो. तर एक्स म्हणजे हे कोणती बाजू झाली? लगतची. हे कोणती झाली? समोरची. कोणता फॉर्म्युला लावू सांगा? टॅन थिटा. टॅन थिटा. टॅन टॅन थिटा. 30 डिग्री बरोबर काय ना एक्स भागेला किती मीटर? 10 मीटर. एक्स भागेला 10 मीटर. टॅन 30 म्हणजे किती होते? किती होते? 1/√3 बरोबर. 1/√2. 10 कोणाची किंमत काढायची आहे? एक्स ची. कोणाची किंमत काढायची आहे? एक्स ची. ते एक्स ला इथंच ठेवतो. इकडे डाल तिकडे पाठवून देऊ. डाल पाठवून दे तिकडे. पाठवून देतो. हे तिकडे पाठवला. हे इकडे पाठवला. म्हणजे 10 वरती गेला आणि √3 खाली राहिला. बरोबर काय? एक्स. पण आपल्याला हे √3 काही कामाचे आहे का? नाही. तर √3 ला कसं करतो? रॅशनलायझेशन. कसं करतो आपण? रॅशनलायझेशन म्हणजे काय? 10 भागेला √3 गुणेला वरती √3 करतो आणि खाली काय करतो? √3 बरोबर काय घेतो? एक्स. मग ए बापू इकडे बघा. तुम्हाला माहित आहे √3 ची किंमत किती आहे? 1.73 बरोबर. म्हणजे वरती काय आलं असतं? 10 गुणेला 1.73 आणि खाली √3 गुणला √3 म्हणलं तर काय होते? 3 बरोबर काय आलं? एक्स. इकडे पहा म्हणजे इकडे पहा रे. म्हणजे एक्स बरोबर 10 गुणिले 173 आणि हा त्याच्यावरचा 0 किती अंकांतर पॉइंट आहे? एका अंकानंतर पॉइंट आहे. बघा एका अंकानंतर आणि भागायला किती आहे? सॉरी 2 अंकानंतर. पॉइंट किती अंकानंतर आहे? सांगतही नाही. पाहत राहते नुसते मुलमुल मॅच तोंडाकडं. तर 2 अंकानंतर आहे. 2 अंकानंतर आहे. पॉइंट किती अंकानंतर आहे? 2 अंकानंतर. आणि भागायला किती आलं खाली? 3 आलं. कारण की तुम्हाला माहित आहे √3 गुणिला √3 केलं तर काय होते? √3 चा वर्ग होतो. वर्ग आणि वर्ग तर किती येते? 3 येते. म्हणून मी खाली काय लिहिलं? 3 लिहिलं. आता याचा भागाकार करा. भागाकार करतो बघा. किती? 17.30 आणि भागायला किती आहे? 3 आहे. भाग करा. 3 5 म्हणा 15 बरोबर. आले किती? 2 पॉइंट आहे. तर पॉइंट इथे किती आलं रे? इथं किती घ्यायला लागेल मग? 3. 3 आहे 3. 2 आहे ना तिथं. 3 7 21. 3 7 21 राहिले किती? 2 आणि हा काय घेतला? 0. 3 0. 18. पुन्हा किती राहिले? 2. पुन्हा 3 सकल 18. तेच भजन म्हणजे उत्तर आलं असतं किती? 5.766 बरोबर. हे झालं. हे का झालं रे? हे झालं तुमचा झाड मोडलं अर्ध्यावाल्याचं. याचं उत्तर आलं किती? 5.766 किंवा 10 भागेला किती? √3 बरोबर. आता कोणाची किंमत काढायची राहिली रे? कोणाची राहिली? सांगा पटकन बोला. Y ची. वाय इकडे पहा. हे इकडे पहा. हे किती डिग्री? 30. हे अंतर किती? 10 मीटर. हे किती होतं? एक्स. हे किती होतं? वाय. मला आता काढायचं आहे हे वाय म्हणजे काय झाला? कर्ण कुंतीचा. हे लगतची बाजू. मग कोणता फॉर्म्युला लावू? मला कर्ण काढायचा आहे. कोण माहित आहे? लगतची बाजू माहित आहे. पायथागोरसचा. प्रभू नारायण. नाही सर. का लावू? कॉस थीटा म्हणजे लगतची बाजू. काश तुमको आ जाता. काश बरोबर. लगतची बाजूला कर्ण कास थीटा कास 30 डिग्री बरोबर. लगतची बाजू किती आहे? 10 आणि कर्ण माहित नाही किती आहे तो? वाय आहे. कास 30 म्हणजे किती होते? बोला. √3/2. √3/2 बरोबर. किती? 10 भागेला किती आहे? वाय. कोणाची किंमत काढायची आहे? वायची. कोणाची किंमत काढायची आहे? वायची. त्या वायला पाठवतो तिकडं आणि नाव नाही घेऊन येतो इकडं. म्हणजे वाय बरोबर. ठीक आहे ना. म्हणजेच वाय बरोबर काय आलं असतं? 10 आणि हे किती असते कुठं? खाली आणि वरती किती आलं असतं? 2 बरोबर. म्हणजे पहा लक्ष ठेवा. आता y ची किंमत अशी आली. x ची किंमत काय आली होती? 10 भागेला काय आली होती? √3. मी डायरेक्ट काढू शकतो याला आता. आहे की नाही? म्हणजे मला काय करायचे आहे आता? झाडाची
काय करायची आहे झाडाची उंची बरोबर उंची. x अधिक y x ची किंमत आली 10 भागीला √3 अधिक इकडे पहा रे इकडे पहा y ची किंमत किती आहे 2 गुणेला 10 भागीला किती आहे ओय 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 ते हे किती वेळा आलं रे हे किती वेळा आलं हे एक वेळा 2 वेळा किती वेळा झालं 3 वेळा 10 भागीला किती √3 इकडे पहा रे समजलं का हे समजलं का बोला हो किंवा नाही समजलं का हो हो ना कारण की हे एक वेळा होतं आणि हे 2 वेळा होतं तर झालं किती 3 वेळा म्हणजे तुम्हाला माहित आहे आम्हाला सर्वच माहिती आहे सर तुम्ही मगापासून म्हणता आम्हालाच माहित आहे पहा या 3 लिहायचं लिहिता येते ना √3 गुणिला √3 आणि 10 भागीला काय √3 एक वेळा √3 कॅन्सल मग राहिलंच का √3 गुणिला 10 आणि √3 ची व्हॅल्यू माहिती आहे वर्गमूळात 3 ची व्हॅल्यू किती होते 1.73 आणि गुणिला 10 म्हणजे किती झालं असतं 1.730 किती अंकांतर पॉईंट 2 अंकांतर पॉईंट म्हणजे उत्तर किती आलं असतं 17.30 मीटर एवढी उंची कोणाची असती हाय जे काय तुमचं झाड आहे ना या झाडाची उंची असते किती 17.30 मीटर कळलं का सर्वांना तालुका वरोरा होय हो हो सर तर परीक्षेमध्ये हा जो काही प्रॉब्लेम आहे झाड मोडलेला ठीक आहे ना हा जो काही प्रॉब्लेम आहे झाड मोडलेला इकडे पहा रे परीक्षेमध्ये हा जो काही प्रॉब्लेम आहे झाड मोडलेला याला सोडवायचं कसं ठीक आहे ना तर याला सोडवायसाठी काय करायचं काही नाही करायचं सिंपल सोडवायचं बघा पटकन 1 मिनिट सोडवतो याला काही जास्त वेळ नाही लागत तर काय करायचं हे तुमचं झाड घेऊन घ्यायचं पहिलं बरोबर ह्या झाडाला मोडलं तर हा झाड मोडला तर असं झाला समजा हा झाड इथून मोडला तर हा वरती x आणि हा y आणि पूर्ण झाडाची उंची म्हणलं तर किती h पूर्ण झाडाची उंची म्हणलं तर किती h इथून झाड मोडला समजा आपण काय घेतलं वरती काय घेतलं y घेतलं आणि खाली काय घेतलं x तर हा x इकडे पहा रे झाड इथून मोडलं असं वाकलं खाली टेकलं आणि हे y आणि इथून इथं असं जुळलं तर याचा कोण दिला होता किती डिग्रीचा 30 डिग्रीचा आणि याचा जे काही शेंडा शेवटी टेकला तर तो बुंद्यापासून किती मीटर अंतरावर 10 मीटर अंतरावर तर परीक्षेमध्ये काय विचारलंय झाडाची उंची परीक्षेमध्ये काय विचारलंय झाडाची उंची काढायची कशी तर पटकन काढता येते कसं तर आपण लिहायचं पटकन झाडाची उंची h बरोबर x अधिक y झाडाची उंची h बरोबर x अधिक y x ची किंमत काढायची आहे कोणाची किंमत काढायची आहे x ची किंमत काढायची x कोणती बाजू आहे समोरील बाजू इकडे पहा रे x कोणती बाजू आहे समोरील बाजू आणि याचे 10 मीटर दिले आहे कोणती बाजू आहे लगतची बाजू tan थीटाचा फॉर्म्युला लागेल सर बस इथंच लिहायचं पटकन सर tan 30 बरोबर इकडे पहा रे tan 30 बरोबर x भागीला 10 x काढायचा आहे सर tan 30 म्हणजे काय ते 1/√3 इकडे पहा x भागीला 10 तर x काढायचे म्हणजे 10 कुठे गेले वरती म्हणजे 10 भागीला √3 बरोबर काय आलं असतं x पटकन इथं लिहायचं असं इथं पटकन लिहायचं x ची किंमत किती आली 10 भागीला √3 अधिक आता y आता काढायची आहे y ची y कोणता आहे कर्ण आहे इकडे पहा y कर्ण आहे आणि देऊन आहे लगतची बाजू म्हणजे cos थीटा म्हणजे cos थीटा म्हणजे थीटा किती आलाय 30 डिग्री बरोबर y नाहीये y नाही पाहिजे बरं लगतची बाजू पाहिजे लगतची बाजू किती आहे 10 भागीला y म्हणजेच हे काय झालं असतं तर म्हणजेच हे झालं असतं तुमचं y जर काढायचं असेल तुम्हाला तर तुमचं झालं असतं 10 भागीला cos 30 बरोबर ना 10 भागीला काय झालं असतं तुमचं cos 30 आणि तुम्हाला माहित आहे y बरोबर 10 भागीला cos 30 म्हणजे काय होते √3 भागीला 2 ते 2 कुठे जाते वरती जाते म्हणजे y बरोबर आलं असतं 2 गुणिला 10 भागीला √3 तर y ची किंमत इथं पटकन टाका 2 गुणिला 10 भागीला √3 हा एक वेळा आणि हा 2 वेळा म्हणजे किती वेळा आलं असतं 3 वेळा 10 भागीला √3 म्हणजेच हा √3 ला काय लिहिता येते वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3 आणि हे 10 भागीला √3 कॅन्सल तर √3 ची व्हॅल्यू होते 1.73 गुणिला 10 म्हणजे 1.73 आणि हा 0 पण पॉईंट किती अंकानंतर होता 2 अंकानंतर म्हणजे उत्तर आलं असतं 17.3 असं पटकन तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला सोडवायचं आहे कळलं का बोला